नमस्कार, इनसाइड रेसिपी चॅनलवर मी प्रिया आपलं मनापासून स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत एक बटर मसाला। खूप सोपा आहे, जास्त काही खटपट करावी लागत नाही, पण अगदी ढाब्यावर मिळतो ना तसाच बनवणार आहोत। आता जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम पॅन मध्ये थोडंसं बटर आणि थोडंसं तेल घेतलं आहे। आता आपण इथे काही खडे मसाले वापरणार आहोत। त्यामध्ये 1 चमचा जिरे, 2 लाल सुक्या मिरच्या, 1 तेजपत्ता, 2 दालचिनीचे तुकडे, 3 ते 4 काळी मिरी आणि 3-4 लवंग। हे सर्व पॅन मध्ये टाकून छान असं परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये 2 बारीक चिरलेले लसूण आणि 2 मीडियम साईजचे कांदे लांब असे चिरून घेतले आहेत। आता हे छान असं परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये ऍड करत आहे 8 ते 10 काजूगर, 2 उभे चिरलेले टोमॅटो, चवीनुसार मीठ आणि 1 चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर। आता हे मिश्रण 2 ते 3 मिनिटं चांगलं परतून घ्यायचं आहे। आता हे 5 मिनिटं झाकण ठेवून सर्व शिजवून घ्यायचं आहे। 5 मिनिटांनंतर झाकण काढून पुन्हा हे परतून घ्यायचं आहे। आता हे मिश्रण थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात काढून वाटून घेणार आहे। आता पुन्हा एकदा गॅसवर पॅन ठेवून त्याच्यामध्ये थोडंसं तेल घेतलं आहे। तेल गरम झाल्यानंतर यामध्ये लाल तिखट, हळद, मीठ आणि उकडलेली अंडी घेऊन परतून घ्यायची आहेत, जेणेकरून हा मसाला या अंड्यांवरती कोट होईल। मसाला अंड्यांवरती कोट झाल्यानंतर पॅन मधून अंडी काढून घ्यायची आहेत आणि सेम पॅन मध्ये थोडंसं पुन्हा एकदा बटर घ्यायचं आहे। आता यामध्ये घ्यायचा आहे बारीक चिरलेला कांदा। कांदा छान परतून घ्यायचा आहे। कांदा परतून झाल्यानंतर इथे घ्यायचं आहे लाल तिखट, हळद आणि धणा पावडर। हे सर्व एकत्र करून घ्यायचं आहे। आता आपण जे मिक्सर मध्ये वाटण तयार करून ठेवलं आहे ते यामध्ये टाकून व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे। आता ही ग्रेव्ही छान शिजेपर्यंत व्यवस्थित ढवळून घ्यायची आहे। ग्रेव्ही शिजल्यानंतर यामध्ये ऍड करणार आहे थोडीशी फ्रेश क्रीम आणि अंडी। पुन्हा एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथे फ्रेश बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडीशी कसुरी मेथी घ्यायची आहे। आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे।
आपला एग बटर मसाला सर्व करायला रेडी आहे. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी इनसाइड रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. चला तर पुन्हा भेटूयात पुढच्या एका रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.